स्वागत आहे तुमचा या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मराठीतून। त्या गोष्टीचं नाव आहे हावरा ससा। तर एक ससा होता, एक नंबरचा हावरट। सारखा खायचा, दिवस रात्र खायचा, इतका खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही। एक दिवशी काय झालं, सगळे ससे गेले वाकरण्याच्या शेतात। सगळ्या ससांचं पटापटा खाणं आटोपलं, पण आपल्या ससाचं काही संपेनाच। शेवटी एक ससा त्याला म्हणाला, एक खा रे पटकन, तो पहा टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय। हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे की जरा, मला मोठी टेकड देतो, मग आपण जाऊ। मग दुसरा ससा त्याला परत म्हणाला, ए आटोप रे, तो ससाचा मालक जवळ आलेला आहे। तर आपला हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे की जरा, मी खूप खातो, मोठी ढेकळ देतो, मग आपण निघू। शेवटी शेताचा मालक शेतात आला। सगळे ससे ओरडायला लागले, पळायला लागले, पळा पळा, शेताचा मालक आला शेतात, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला। सगळ्या सशांनी पटापटा पळायला लागले, उड्या मारायला लागले। आपल्या हावरा ससानेही उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं वजनदार होतं की पहा टेकडीवरच पडली। त्याला खूप काटे टोचले। मग मागून शेताच्या मालकनी मोठा चोटा घेतला आणि तो मारला। तो चोटा हावरा सशाच्या पायालाच लागला, त्याला खूप लागलं। लंगडत पोट सावरत हावरा ससा निघाला। हुश, सुटलो बा, असा विचार करून तो जरा हळूहळू चालायला लागला। सगळे ससे पुढे गेले, हावरा ससा मागे राहिला। मग त्यातून आला कोल्हा। सगळे ससाचं पोट इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरात शिरताच येईना। सगळे ससे त्याला आत ओढायला लागले। कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला। खूप ओढाओढी सुरू झाली। हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, वाचवा। पण कोल्हा काही शेपूट सोडेनाच। शेवटी हावरा ससाची शेपूटच तुटली। कोल्हा धाडकन मागे पडला। सगळ्या ससांनी त्याला कसंबसं आतमध्ये घेतलं। बिचारा ससा, त्याचा हावरटपणा त्याला चांगलाच बोलला। प्राणावरच बेतलं होतं, पण शेपटीवर निभावलं। तुम्हाला कशी वाटली स्टोरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का। अशाच खूप व्हिडिओसाठी माझं चॅनल बघत राहा आणि लहान मुलांनाही दाखवा। तर लास्ट मोमेंटमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, हावरा सशाच्या प्राणावरच बेतलं होतं, पण शेपटीवर निभावलं। तर फटाफट व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली स्टोरी। विसरू नका कमेंट करायचं। बाय।